माझ्या साखरपुड्यानंतर माझ्या नवऱ्याला भेटायला यायचा, पण आल्यावर तो कोणता ना कोणता बहाणा करून माझ्या विधवा बहिणीच्या रूममध्ये जायचा. एक दिवस मी ते काय करता म्हणून आत डोकावून पाहिलं, तेव्हा तर मला धक्काच बसला. कारण ते दोघंही एकमेकांसोबत बेडवर होते. त्यानंतर मीही त्यांच्यासोबत मी शिक्षणासाठी 2 वर्ष बाहेरगावी गेले होते. शिक्षण पूर्ण होताच मी परत गावी आले. आमच्या घरी आई बाबा मी आणि होतो. माझा दादा एका अपघातात गमावला होता. या गोष्टीला आता वर्ष झाला होता. वहिनी अजून त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती. ती घरात जास्त कोणाशी बोलायची नाही. तिला माहेरच्या घरी कोणी नव्हतं म्हणून वहिनी इथेच होती. माझे आईवडीलही तिला मुलीसारखं जीव लावायचे. ती स्वभावाला खूप चांगली होती. पण दादाच्या असं अचानक जाण्याने ती पूर्णपणे शांत झाली होती. वहिनी तशी दिसायला खूप सुंदर होती आणि तिचे वयही जास्त नव्हतं. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनीच मोठी होती. आईबाबांना वाटायचं की अजून काही वहिनीचं एवढं वय नाही आणि तिलाही तिचे आयुष्य हसून खेळून जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे आईबाबांनी तिला दुसऱ्या लग्नासाठीही विचारलं होतं, पण ती नाहीच बोलायची. आता मला घरी येऊन काहीच दिवस झाले होते, तोच आईबाबांनी माझ्या लग्नाची रट लावली. ते म्हणू लागले, तुझं आता शिक्षणही पूर्ण झालं आहे, आता तुझं लग्नाचं बघायला हवं. माझं एका मुलावर खूप प्रेम होतं, निमिष त्याचं नाव. मला लग्नही त्याच्यासोबतच करायचं होतं. घरच्यांनी माझ्या लग्नाचा विषय काढताच मी त्यांना सांगितले की माझ्या एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याला शहरातच भेटले, तोही आपल्या गावातलाच आहे. माझे आईबाबा आधुनिक विचाराचे होते. त्यांनी सर्व काही ऐकून मुलाला भेटण्यासाठी बोलावलं. निमिषने त्याच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. मग काही दिवसातच निमिष त्याच्या घरच्यांना घेऊन माझा हात मागण्याला घरी आला. आईबाबांनी निमिषचा स्वभाव खूप आवडला. घरातले सर्व निमिषला व त्यांच्या फॅमिलीला भेटले, पण वहिनी रूममधून बाहेर आलीच नव्हती. मी तिला खूप फोर्स केला, पण ती आली नाही. मी तर खूप खुश होते. माझं ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्यासोबतच माझं लग्न होणार होतं आणि तेही माझ्या घरच्यांच्या मर्जीने. मग आमच्या घरच्यांनी मिळून आमचा साखरपुडा ठरवला. साखरपुड्याच्या दिवशी मी वहिनीला खूप आग्रह केला, तेव्हा ती त्या कार्यक्रमात आली होती. तेव्हाच मी वहिनीची ओळख निमिषसोबत करून दिली. मी पाहिले की वहिनीला पाहताच निमिष तिच्याकडे एकटक बघतच राहिला. मी त्याला भानावर आणून विचारलं की तू वहिनीला ओळखतोस का की काय? त्यावर तो नाही बोलून हसला. साखरपुडा झाल्यानंतर निमिष अधूनमधून मला घरी भेटायला येऊ लागला. निमिष असंच दर 2-3 दिवसानंतर मला भेटायला यायचा. एक दिवस मला वहिनीच्या रूममधून कोणाच्या तरी पुरुषांच्या बोलण्याचा आवाज येत होता. ते बघायला म्हणून मी वहिनीच्या रूममध्ये डोकावून बघितलं. तेव्हा मी पाहिलं की तो पुरुष कोणी दुसरा नसून तर निमिष होता. मी तडक आत रूममध्ये गेले. निमिष, काय झालं? रस्ता चुकलास की काय? मी असं म्हणताच तो म्हणू लागला की मी तुझ्या रूममध्येच येत होतो, पण तुला अजून काय आवडत काय नाही हेच मी वहिनींना विचारायला आलो होतो. कारण माझ्यापेक्षा नक्कीच त्या तुला जास्त ओळखतात ना. खरंच माझा निमिष माझ्यावर किती प्रेम करतो असं मी मनातच बोलले. मग निमिष आणि मी बाहेर फिरण्यासाठी निघून गेलो. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती की निमिष आल्यापासून वहिनी जरा मोकळ्यापणाने बोलू लागली होती. ती हळू आता हसायला शिकत होती. निमिष तिच्यासोबत बऱ्याच वेळा मला बोलताना दिसायचा. आम्ही बाजारात शॉपिंगला गेलो की निमिष न सांगता वहिनीसाठीच काही ना काही घ्यायचा. कदाचित तो तिला त्याच्या बहिणीसारखं मानत असावा. आता आमच्या लग्नाला 15 दिवस बाकी होते. माझ्या मैत्रिणीचं बुटीक होतं. मग मी तिला काही घागरे घरीच घेऊन यायला सांगितले. ते चॉईस करण्यासाठी मी निमिषला घरी बोलावलं होतं. पण घरी आल्यावर त्याची नजर भिरभिरत होती. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो कोणाला तरी शोधत आहे. निमिष थोडा वेळ हॉलमध्ये माझ्यासोबत बसला व थोड्या वेळाने तो म्हणाला की मी वॉशरूम जाऊन येतो. बराच वेळ झाला होता, पण निमिष काही बाहेर आला नाही. म्हणून मी त्याला बघण्यासाठी आत गेले तर निमिष बाथरूममध्ये नव्हता. तो तर माझ्या वहिनीच्या रूममध्ये होता आणि त्या रूमचा दरवाजा थोडा उघडाच होता. मी त्या फटीतून आत पाहिले तेव्हा मी जे काही पाहिले ते माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यावेळी निमिष वहिनीचा हातात घेऊन बसला होता.
तिची ओढणी खाली सरकली होती आणि निमिष तिच्या ओढणीला हात लावत होता, तरीही वहिनी त्याला काही बोलत नव्हती. मग निमिषने तिला मिठी मारली. ते दोघंही बेडवर एकमेकांच्या खूप जवळ होते. मला काहीच समजत नव्हतं की याचे नेमकं काय चाललंय. सर्वांसमोर स्वतःला एवढं भावडं दाखवणारी बाई तिच्या नंदच्या नवऱ्यासोबतच. वहिनीला माहीत होतं की मी निमिषवर किती प्रेम करते ते. मी सर्व गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या होत्या. तरीही ती निमिष तर पुरुष होता, पुरुषाचे पाय घसरू शकतो, पण या बाईला कसं काय लाज वाटली नाही. मला काही समजत नव्हतं. तेव्हाच मी आईबाबांकडे गेले व हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणाले, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तू तुझ्या विधवा वहिनीवर असे आरोप कसे लावू शकतेस? तेव्हा मी ठरवलं की आता कुठल्या ना कुठल्या प्रकारे याचं खरं समोर आणायचं. मी हॉलमध्ये आले तोपर्यंत निमिष ही तिथे आला होता. तेव्हा मी त्याला बोलले की तू आता घरी येऊ नकोस, आता आपलं लग्नातच भेटू. आपल्यात काही जरी उत्सुकता राहायला हवी ना. तोही एकटाच थोडा विचलित झाला होता, पण मी नाही बोलवून तो लग्नाच्या 2 दिवसाअगोदर घरी आला आणि काही ना काही बहाणा करून तो वहिनीच्या रूममध्ये जात होता. मीही त्याच्या मागे गेले तेव्हा वहिनी त्याला म्हणत होती की तुला माझी शपथ आहे, तुला माझ्यासाठी माझ्या नंदेसोबतच लग्न करावं लागेल. असं म्हणत तिने त्याला मिठी मारली आणि ती रडू लागली. लग्नाच्या दिवशी मी स्वतः वहिनीला एक लाल कलरची साडी नेसण्यासाठी दिली व तिने तिची साडी नेसून यावं असं मला तिच्याकडे हट्ट धरला. जशी ती लाल कलरची साडी नेसून मंडपात आली तसं सर्व लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले व तिला बोलू लागले की तू विधवा आहेस, तू असं कलरफुल कपडे परिधान करू शकत नाही. तेव्हा मी पुढे येऊन त्या सर्व बायकांचे तोंड बंद केलं व सर्वांना म्हणाले की विधवा आहे म्हणून काय झालं, तिलाही तिचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आज मी वहिनीचे दुसरं लग्न लावणार आहे. असं म्हणून मी माझ्याजवळ उभा असलेला माझ्या मित्राला बोलवलं आणि त्याला वहिनीला मंगळसूत्र घालायला लावलं. तेव्हा निमिष ओढूनच म्हणाला की ती दुसरं कोणासोबतही लग्न करणार नाही का? ती कोण आहे तुझी? तू कोण आला तिचे निर्णय घेणारा? तुमच्या दोघांचं काय आहे का? तुला लाज वाटत नाही का निमिष? तू मला बायको म्हणून ठेवतोय आणि हिला रखेल म्हणून? मी असं बोलताच निमिष ओढून बोलावला की ती माझी रखेल नाही तर प्रेयसी आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. हे ऐकून तर सगळ्यांची तोंड उघडेच राहिले. तो बोलू लागला, आम्ही कॉलेजला सोबत होतो. माझे तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तिचं लग्न झालं आणि त्यानंतर आमची भेट झाली नाही. मग मी तिला या ठिकाणी अशा अवस्थेत पाहिलं आणि मला माझं आयुष्य तिच्यासोबतच जगायचे आहे. हे ऐकताच मी त्याला बोलले की निमिष, मला तुमच्या नात्याबद्दल काहीच माहीत झालं आहे, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. मला आनंद आहे की आज तुला तुझं खरं प्रेम मिळालं. मला कोणाचं प्रेम हिसकावून पापात पडायचं नाही. हे ऐकून निमिषने रडतच मला मिठी मारली. त्या दिवशी सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं आणि सर्वांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला आणि थाटामाटात त्यांचं लग्न झालं. माझ्यासोबत जे घडलं त्याबद्दल मला थोडं दुःख झालं, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने मला आनंद झाला होता. कारण कोणाला तरी त्याचं खरं प्रेम मिळालं होतं आणि कोणाच्या तरी आयुष्यात एक नवीन सूर्योदय झाला होता. कोण म्हणत विधवा बाई पुन्हा असू शकत नाही? तीही मानवच आहे. तिलाही तिचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्यापेक्षा जो व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत लग्न करावं. नक्कीच संसार हा सुखाचा होईल आणि सर्वात महत्त्वाचं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. यालाच माणुसकी असं म्हणतात.